नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? अमोल कोल्हे व मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका येत्या 14 जूनला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या 5 महिन्यात ही मालिका बंद होणार असल्याने अमोल कोल्हेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मालिका संपते पण गोष्ट सुरूच राहणार असंही त्यांनी प्रेक्षकांना सांगितलं. मालिका अवघ्या 152 भागांमध्ये संपते हे दुर्दैवच आहे, पण ही गोष्ट थांबणार नाही. एका वेगळ्या मंचावर प्रेक्षकांना ही गोष्ट पाहायला मिळेल, असं डॉ. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. याबाबत सोशल मीडियावर सुद्धा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र याच दरम्यान एक वेगळीच अपडेट सुद्धा समोर आली. स्टार प्रवाहावरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका बंद होत असताना दुसरीकडे अमोल कोल्हेची स्वराज्यरक्षक संभाजी ही ऐतिहासिक मालिका पुन्हा प्रसारित केली जाणार आहे. झी मराठी वाहिनीने याबाबत अधिकृत प्रोमो शेअर करत माहिती दिली. झी मराठीवर स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2020 अशी जवळपास 2.5 वर्ष रात्री 9 वाजता प्राईम टाईमला प्रसारित केली गेली. या मालिकेला रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा, त्यांचा इतिहास या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला. आता ही ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. झी मराठी वाहिनीवर येत्या 8 जूनपासून स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका सायंकाळी 6 वाजता प्रसारित केली जाईल. प्रेक्षकांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तर या सिरियलमध्ये प्राजक्ता गायकवाड महाराणी येसूबाईच्या भूमिकेत झळकली होती. त्यासह या मालिकेत शंतनू मोघे, प्रतीक्षा लोणकर, अश्विनी महागडे, पूर्वा, स्नेहलता, अमित अशा अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.